अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या शकुंतला रेल्वे स्टेशन परिसरात अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली। 7 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीवर अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने पोलीस अनर्थ टळला। रेल्वे स्टेशन परिसरात शकुंतला फलाट परिसरात सोमवारी दुपारी अचानक आग लागली। अनेक वर्षांपासून शकुंतला रेल्वे बंद असल्याने फलाटाच्या बाजूला गवत वाढले आहे। हे गवत आता सुकलं असल्याने अचानक आग लागली। दुपारी सोसाट्याचा वारा वाहत असल्याने पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केलं होतं। शकुंतला रेल्वे रुळावर रेल्वेचे अनेक डबे उभे आहेत। त्याच्याच बाजूला लोको शेड व झोपडपट्टी आहे। तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले नसते तर रुळावर उभे असलेले शकुंतलेचे डबे व लोको शेड याच्यासोबतच झोपडपट्टी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती। इतकंच नव्हे तर मध्य रेल्वे स्टेशनला सुद्धा या आगीची झळ पोहोचली असती। आग झपाट्याने फलाटाच्या दिशेने पुढे जात असतानाच परिसरातील स्थानिक नागरिकांच्या व मूर्तिजापूर नगर परिषद अग्निशमन दलाच्या मदतीने बऱ्याच मेहनतीनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला। मूर्तिजापूर जंक्शन स्टेशनवर उभ्या असलेल्या शकुंतला पॅसेंजर 4 डब्यांपैकी गार्डच्या डब्याने 5 वर्षापूर्वी 23 जानेवारी 2019 ला अचानक पेट घेऊन आगीत हा डबा जळून खाक झाला आणि डब्याचा केवळ सांगाडा उरला होता। त्यात रेल्वे प्रशासनाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं। मूर्तिजापूर यवतमाळ अचलपूर दरम्यान धावणारी शकुंतला पॅसेंजर मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनवरील लोहमार्गावर उभी होती तेव्हा हा प्रकार घडला होता। हा विशेष। संजीव मग जन्मत न्यूज अकोला। चला